आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते मिळविली. पहिल्या फेरीत विजयासाठी ठरविण्यात आलेला 211 मतांचा कोटा प्राप्त झाल्यानं पोटे यांना विजयी घोषित करण्यात आलं. अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान यातील 6 मते अवैध ठरविण्यात आली. विदर्भातील शिक्षण क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व, शिक्षक चळवळीतील प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य BT देशमुख यांचं या महिन्यात निधन झालं. यांच्या निधनानं विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला. प्राचार्य देशमुख यांचे नाव विदर्भातील शिक्षक चळवळीशी अतूटपणे जोडले गेले होते. शिक्षकांच्या सेवा अटी, वेतन, पदोन्नती, निवृत्ती वेतन, विद्यापीठ प्रशासनातील सुधारणा आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठविला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. प्रचंड गरमी आणि उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 1 ते 30 जून दरम्यान अमरावती जिल्ह्यात 130.5 अंश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. ब गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजारने तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच 12 कर्मचाऱ्यांना लाल परी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरविण्यात आलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच जागतिक तापमान यांसारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाची या दिनाची संकल्पना होती. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण या दिवशी कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यानं पर्यटकांनी 30 जूनपर्यंत सफारीचा आनंद घेतला. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या आदेशानुसार 1 जुलैपासून सफारी बंद राहणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळी परिस्थितीमुळे 7ही सफारी गेट बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाच्या स्थितीनुसार काही बफर झोन खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचे मान्य करत संबंधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेले नसल्याचंही स्पष्ट केलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमान विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मोक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.